नमस्कार सर्वांना. आज आपण ना मच्छीचा सार बनवूया. पाऊस लागतोय तरी पण ह्यांनी मच्छी आणली आहे काटेरी थोडीशी. तर ती स्वच्छ धुतली, कापून घेतली, स्वच्छ धुतली आणि त्याच्यासाठी मसाला म्हणजे त्याच्यासाठी चटणी असं काढली आहे. तर त्याच्यासाठी कांदा, लसूण आहे, खोबरे आहे आणि मिरची आहे आणि धणे आहेत, बडीशेप आहे आणि दोन हे आहेत, त्रिफळ आहेत दोन. कारण काय, मच्छीला इवसपणा असतो ना थोडा, म्हणून. तर त्याच्यासाठी हा मसाला काढलाय आणि हे ही काटेरी मच्छी. तर आता आपण सार बनवूया अगदी प्रॉपर मालवणी पद्धतीत. तर हा मसाला एवढ्या मच्छीसाठी हा मसाला एकदम करेक्ट आहे. तर मग मी हे चटणी लावून घेते आणि मग आपण सार बनवूया. हां, तर आता मच्छीचे साराची तयारी सगळी झाली आहे. आता आपण फोडणीला देऊया. तर त्याच्यासाठी मी कांदा घेतला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे. टाकते फोडणी. आणि ही चटणी वाटून घेतली आहे मिरची लावून. छान अशी मस्त रंग पण छान आला आहे मिरचीचा. तर ही चटणी आहे ना, ती आता मच्छीला लावून घ्यायची. अशी ओतून मच्छीवर थोडी आणि मिक्स करायची. आणि ही चटणी मग त्याच्यात टाकायची, फोडणीवर टाकायची. तर ती चटणी मच्छीला लावली ना की छान अशी चटणी मच्छीला लागते आणि मग चव पण छान येते. तर अशा प्रकारे ती मच्छीला लावून घ्यायची आणि मग फोडणीला द्यायची. तर आता थोडंसं पाणी टाकते. अशा प्रकारे मच्छीचं सार आपण फोडणीला दिलं आहे. आता ते 5-10 मिनटं, जवळजवळ 10-15 मिनटं शिजू द्यायचं आणि मग त्याच्यात जरासं वरदर असं कोकम टाकायचं. जरासं मीठ घालते. थोडंसं जाड असं धरून सार करायचं, कारण सार मग ते जास्त झालं तर मग संपत नाही ना, जास्त होतं म्हणून. जास्त ढवळत नाही राहायचं, कारण मच्छी मग ती हे होते, फुटते. आणि 2 कोकमं टाकायची
सारामध्ये. मग कधी पण टाकताना सारात किंवा कशात टाकताना अशी धुवून टाकायची, कारण कचरा वगैरे लागलेला असतो ना त्याला. चला नंतर आपण बघूया सार झाल्यावर. हां, तर अशा प्रकारे मस्तपैकी काटेरी मच्छीचं सार बनून तयार आहे. छानपैकी थोडंसंच बनवलं आहे, कारण काय हे काटेरी मच्छीचं सार जास्त आवडीने नाही. सुरमई वगैरे पापलेट असेल तर त्याचं सार अजून चविष्ट लागतं ना. तर आज पावसाचे दिवस असल्यामुळे काटेरी मच्छी, तर अशा प्रकारे छान काटेरी मच्छीचं सार बनवलं आहे. ते तुम्ही संपूर्ण ब्लॉग पहा आणि लाईक करा, शेअर करा आणि काय चुकलं असेल तर कमेंट्समध्ये सांगा. चला मग बाय.